की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायत नगरपालिका यांच्या निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका कदाचित निवडणूक आयोग घोषित करेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणपणे महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असं बोललं जातं. आणि म्हणून या निवडणुका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला सर्वांना आदेश आहेत की या सर्व निवडणुका आपल्याला महायुतीच्या माध्यमातून त्या निवडणुकींना सामोरे जायचं आहे. आपण बघितलं असेल पाठीमागच्या वर्षभरापूर्वी साधारणपणे विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या. त्याच्या आधी 6 महिने आधी लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या. लोकसभेच्या निवडणुका महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परीने जीवाचं रान करून त्या ठिकाणी महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवाराकरता त्या ठिकाणी जनता जनार्दनाचे आशीर्वाद मागितले. आपण सर्वजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. मग त्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आपण सर्वांनी त्या ठिकाणी संपन्न होताना बघितलेल्या आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं, काही गोष्टींचा मी अनुभूती घेतली. विरोधी उमेदवार उभे राहणं लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अलाउड आहे, काही दुमत असल्याचं कारण नाही. आणि दृश्य अदृश्य शक्तींनी पूर्ण ताकद त्यांच्या परीने लावण्याचा प्रयत्न केला. हे तुम्ही पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. काही अदृश्य शक्ती होत्या, काही असंतुष्ट आत्मे होते ना, काही मालेगावचे होते, काही बाहेरचे होते. त्यांनी त्यांच्या परीने त्यांचं काम केलं, हरकत नाही, आपण ते सहन केलं. त्यांनी त्यांचं काम केलं. मला अभिमान आहे आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा, मला अभिमान आहे आपल्या मालेगाव तालुक्याच्या जनतेचा, नागरिकांचा, मतदार राजांचा. त्यांनी त्या असंतुष्ट आत्म्यांना अशी धोकी पछाड दिली की लाखाच्या पुढे लीड या तालुक्याच्या जनता जनार्दनाने त्या ठिकाणी भगवा फडकवण्यासाठी दिला. हे सगळ्यांनी आपण बघितलं. आणि म्हणून या निवडणुकींना आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे. काही दुमत असण्याचं काही कारण नाही. विनोद भाऊ आता काही भाषण करत होते. विनोद माझी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांना मला नम्रतेने सांगायचं आहे, माझी ती व्यक्तिगत निवडणूक होती. त्यावेळेस काही गोष्टी मी सहन केल्या. मला माहिती आहे कोणी काय उद्योग केले, कोणी काय काय केलं, मला सगळं माहिती आहे. परंतु 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण कधी उर्मटपणा आपल्याकडून होणार नाही. आपल्या हातून कधी चुकीचं काम होणार नाही. मालेगावला मान खाली घालावी लागेल असं कृत्य आपल्या हातून होणार नाही, याची सतत आपण काळजी घेतो. मला वाटतं की आताच्या निवडणुका या आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. ज्यांनी आतापर्यंत जीवाचं रान केलेलं आहे, ज्यांनी पक्षासाठी योगदान दिलेलं आहे, ज्यांनी भूमीसाठी योगदान दिलेलं आहे, मला वाटतं की आता त्यांच्यासाठीच्या या निवडणुका आहेत.
आणि म्हणून माझं पण बारीक लक्ष असणार आहे आणि आता या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. जो पक्षाच्या साठी भगव्या झेंड्याच्या साठी जो प्रतारणा करेल तर ते योग्य होणार नाही, ते चुकीचं होईल एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. टाळ्या वाजल्या पाहिजे, समोर जास्त वाजल्या पाहिजे. कारण तो कार्यकर्ता मर काम करत राहतो, काबाड कष्ट करतो, जनतेच्या सेवेमध्ये सतत असतो आणि त्याच्या निवडणुकीला आम्ही जर छक्केपंजे खेळायला लागलो तर ती गोष्ट योग्य नाही. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आव्हान आहे, ज्याला विरोधात काम करायचं तो करू शकतो, लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. परंतु पक्षाशी दगा फटका करणं हे योग्य नाही. आणि म्हणून आपण बघितलं असेल पाठीमागच्या काळामध्ये पंचायत समितीला एक जागा आपली कमी आली, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एक जागा आपली कमी आली. शेवटी जनता जनार्दनाचा कौल आपल्याला स्वीकारावा लागतो, मान्य करावा लागतो. पंचायत समितीला एक जागा कमी आली, तिकडे मामा फडकला नाही, सगळं गोष्ट आहे. नंतरच्या काळात आपलं पण तिकडे दुर्लक्ष झालं, जनता जनार्दनाचा कौल आपण मान्य केला, परंतु आपल्या तालुक्याचं मोठं नुकसान झालं. पंचायत समिती जर म्हटली तर एक प्रकारचं तालुक्याचं मंत्रालय आहे. त्या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या अनेक योजना मार्गी लागत असतात. दुर्दैवाने पाठीमागचे 5-6 वर्ष काही योजनांमध्ये आपला तालुका पाठीमागे राहिला आणि गोरगरिबांना लाभ मिळू शकले नाही. आणि म्हणून बाजार समितीमध्ये तर ठीक आहे, आता टांगापलटी झाला म्हणून बरोबर पडत नाही. बाजार समिती करता पण सर्व संचालक मंडळ करता टाळ्यावरून अभिनंदन करा. बाजार समितीला पण विनंती आहे, आणखी उपशाखा मग जोडण्याचं मार्केट आणखी रन झालं पाहिजे. कळवळीचा भाग असेल, आपलं सौंदर्याचं बाजार समिती असेल, निमगावची असेल, आणि काळजी करू नका, बाजार समितीला जेवढी जागा लागेल तेवढी जागा शेती महामंडळाच्या जमिनीमधनं बाजार समितीसाठी शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निवडलं की जेणेकरून काटवण आणि त्या परिसराच्या शेतकऱ्यांना सोयीचं होईल. आणि आता मी जसं बोललो, सातमाने ते झोडगे हा जो रस्ता आहे, हा रस्ता आपला MIDC, आपलं कृषी महाविद्यालय आणि येणाऱ्या काळामध्ये बाजार समितीला सुद्धा संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांना तो सोयीचा दळणवळणासाठी होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की मला विश्वास आहे आपल्या तालुक्याच्या जनतेवर, तालुक्याच्या नागरिकांवर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे भगव्याला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्या मनामध्ये आज या ठिकाणी आमचे अनेक 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी साथ दिलेली आणि मध्यंतरीच्या ज्या काही घडामोडी झाल्या, काही घडामोडी तुमच्या माझ्या हातात नसतात, पण ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडींमुळे थोडस मध्ये गॅपिंग पडलं होतं. असे जुने सहकारी आज इकडे सोबत यायला येत आहेत, काही नवीन पण सहकारी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्या सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, त्यांना मी आश्वस्त करतो, बिलकुल आपल्याला सर्वांना या तालुक्याच्या विकासासाठी, जनतेच्या सुखदुःखासाठी